आज आपण आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या माननीय रमा आशर मॅडम यांच्याशी आपण यूट्यूब चॅनल NSCC स्पोर्ट्स याच्या माध्यमातून मॅडमशी संपर्क साधत आहोत. मॅडम ह्या सर्वात सिनियर आहेत आणि त्या अनुषंगाने मी मॅडमशी त्यांच्या बालपणी संदर्भातील काही त्यांचं बालपणीचं करिअर आणि त्यांचा शिक्षण आणि त्याच्याबरोबर त्यावेळचा खेळ या संदर्भात मी मॅडमला त्यांचे विचार व्यक्त करायला प्रवृत्त सांगतो. माझं बालपण शुक्रवार पेठेमध्ये गेलं. म्हणजे पूर्वीचं जे आमचं मथुरा भुवन म्हणून जे दुकान होतं तर तिथे शर्मा फॅमिलीत मी वाढलेली आहे. माझे काका त्यांची शर्मा 11 ही टीम होती आणि माझे भाऊ दोघं तिघं जण भाऊ हे क्रिकेट खेळायचे. तर त्याच्यामुळे ते शर्मा 11मधनं एक भाऊ शर्मा 11मधनं क्रिकेट खेळलेले आहेत तिघं चौघं जण. त्यातला एक रणजी खेळलेला आहे, एक अंडर-17 क्रिकेटच्या इंडियाच्या टीममध्ये खेळलेला आहे. विकेट कीपर म्हणून तो भूपेंद्र शर्मा म्हणून होता. विजय शर्मा रणजी प्लेयर होता. बॅटिंग चांगली होती त्याची. आणि मला अशी आवड याच्यामुळे झाली की मी या मुलांमध्ये कायम खेळत राहायचे. मला बाकीच्या बहिणी होत्या पण त्या कधी अशा इंटरेस्ट त्यांनी घेतला नाही. पण मला ते ग्राउंडचं एक अट्रॅक्शन पहिल्यापासूनच होतं. त्यामुळे हे लोक जेव्हा घरातही असे आमची बंगला आहे शुक्रवार पेठेमध्ये, तिथे जागेत आपले सुट्टी असली काही असलं किंवा शनिवार रविवार आम्ही आपल्या तिथे क्रिकेट खेळायचो. त्यांच्यामध्ये ते नेहमी मला उभं करायचे, कुठेतरी फिल्डिंगला इथे उभी राहा, इथे बॅटिंग कर असं. त्यामुळे ती आवड मला क्रिकेटची निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर मग मी थोडे आधी क्रिकेटकडे वळले. नरेंद्र निकम होते तेव्हा, त्यांनी मला फोन केला होता की तुम्ही अशी टीम जाणार आहे नॅशनलसाठी तर या म्हणून. तर मग तेव्हा काहीतरी फर्ग्युसनवरती मॅचेस चालू होत्या. त्या फर्ग्युसनच्या मॅचेसमध्ये मी खेळले, तिथे काहीतरी स्कोर वगैरे केला. आणि सॉफ्टबॉल खेळतच होते त्याच्यामुळे त्याचाही फायदा मला झाला त्याच्यामध्ये क्रिकेटमध्ये. आणि त्याच्यानंतर मग इकडे एक्साईजमध्ये भरती सुरू झाली स्पोर्ट्समन लोकांची. तर त्या एक्साईजमध्ये मग मी जॉईन झाले स्पोर्ट्समन म्हणून. आणि ते झाल्यानंतर मग माझं रुटीन मग चालू झालं स्पोर्ट्स आणि हे दोन्ही नोकरी वगैरे. मॅडम तुम्ही जे सांगितलं किंवा तुम्ही बाहेर परदेशात गेले होते तर त्याच्या अनुभवासंदर्भात सांगा ना. मला बाहेरचा अनुभव आता सांगायचं म्हणजे अवघडच आहे, कारण आपल्याकडे काहीच डेव्हलपमेंट नाही आहे गेमची खरं पाहिलं तर. कारण आम्ही जेव्हा 82-83 मध्ये गेले होते मी चायना हाँगकाँग, त्या आमच्या 7 टेस्ट सिरीज होत्या. आधी त्याच्या आधी 82 साली इंडियामध्ये झाल्या. म्हणजे इंडियामध्ये सुद्धा हैदराबाद, बासवाडा राजस्थान, जयपूर, त्याच्यानंतर सोलन आणि दिल्ली अशा 5 टेस्ट सिरीज झाल्या. तिथे इंडियाचे कॅप्टन म्हणून मीच होते. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला 83-84 मध्ये आम्हाला चायनामध्ये इन्व्हिटेशन मिळालं. तर चायनामध्ये आम्ही गेलो. पण तिथे म्हणजे तिथलं सगळं पाहिल्यानंतर आम्ही कुठे स्टँड होऊ शकणार नाही म्हणजे आमची घबराटच खरं थोडक्यात झाली असं सांगा तुम्ही. कारण एक तर ग्लो आम्ही वापरत नव्हतो. इथे इंडियामध्ये ग्लो उपलब्ध नव्हते. बेअर हँडेड आम्ही असं खेळत होतो. आणि एवढा मोठा बॉल आमचा पाहिला तर भयंकर कडक बॉल आहे तो. आणि तो बोटही आमची तुटतात त्याच्यामुळे. आणि ते चायनीज प्लेयर तर म्हणजे भयानकच आहेत खेळायला. तर आम्हाला तो जरा त्रास झाला. पण थोडीशी आम्ही आमच्या जिद्दीने फाईट दिली. जरी हारलो असेल तर पण आम्हाला एक्सपिरियन्स चांगला मिळाला तिकडे की आम्हाला काय करायला पाहिजे, आपल्याला इक्विपमेंट काय पाहिजेत. आपण असं नुसतं आपण पूर्वीच आपल्या बेअर हँडेड खेळतोय का विदाऊट शूज खेळतोय असं चालणारच नाही आपल्याला. आपल्याला जर ती लेवल इंटरनॅशनल मेंटेन करायची असेल तर त्या दृष्टीने आपल्याला हे करायला लागेल. मग तिथून येताना मग बॅट, ग्लो, बॉल हे सगळं घेऊन आलो. आणि मग आमचे मेहता सर होते, त्यांनी मग प्रत्येक स्टेटला काही देऊन त्याची प्रॅक्टिस सुरू केली. मग असं सगळं ते पुढे थोडी डेव्हलपमेंट झाली. मॅडम तुम्ही जे सांगितलं की फर्ग्युसन कॉलेजवर रुटीन प्रॅक्टिस चालते आणि स्मृती स्पर्धा पण होतात, तर त्या संदर्भात सांगा ना अनुभव किंवा त्या स्पर्धेविषयी. पूर्वी इंटर कॉलेजेट वगैरे व्हायचे सगळे. म्हणजे आता इंटर कॉलेजेट वगैरे होतात
पण पूर्वी जो आम्ही इंटर कॉलेजिएटचा अनुभव घेतलेला आहे किंवा आम्ही आपलं नॅशनलमध्ये आमचं सिलेक्शन म्हणजे आम्हाला 250-250 300 मुलं असायची. म्हणजे आमचं होईल की नाही आम्हाला धास्ती असायची. किती आम्ही आपलं पहाटे 5:30-5:45 वाजले की आम्ही ग्राउंडवरती जायचो अंधारातच. तिथे राऊंड मारणं, फिटनेस ठेवणं, त्याच्यानंतर कॅचेस, टकले सर, आशर सर हे सगळे आम्हाला सगळे आमच्याकडनं मेहनत करून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याच्यामुळे तो आम्हाला फर्ग्युसनवरती पण एक फर्ग्युसनची टेकडी 2दा चढायची. तर आम्हाला चायनाला जाताना हा अनुभव आम्हाला खूप चांगला मिळाला. आम्हाला गिरीश देशपांडे होता आणि योगेश गुर्जर या दोघांनी आमच्याकडनं इतका फिटनेस करून घेतला की तो आम्हाला चायनाला उपयोगी पडला. की चायनामध्ये आम्ही ते ग्रासी ग्राउंड एकता, इथे कुठे आम्हाला ग्रासी ग्राउंड दिसलं नव्हतं, त्यामुळे आम्ही बेधडक तिथे डाईव्ह वगैरे मारायचो. त्याच्यामुळे आम्हाला तो एक अनुभव इतका चांगला आला की आम्ही पार या टोकापासून त्या टोकापर्यंत फरफटत जायचो, पण आम्हाला कुठे लागायचं नाही तेवढं. त्यामुळे तो एक अनुभव आम्हाला खूप चांगला मिळाला. मॅडम, आता तुमचा आणि नवीन पिढीच्या कालावधीमध्ये भरपूर अंतर आहे, तर त्या संदर्भात तुमच्या समकालीन खेळाडूंची नावं किंवा काय माहिती सांगाल आम्हाला? माझ्याबरोबर चायनाला जे होत्या तर वंदना सायखेडकर, नीता कदम जी क्रिकेटची आहे ती आमच्याकडेच खेळायची. त्याच्यानंतर रेखा नलावडे, वैशाली खारकर, अंजू चितळे या महाराष्ट्राकडनं 5 जणींचं सिलेक्शन तेव्हा चायनाच्या ह्याच्यामध्ये झालेलं होतं. आणि इतर तुमचे क्रिकेट किंवा इतर खेळाशी संबंधित लोक किंवा मी एक्सरसाइज मध्ये असल्यामुळे तिथे ॲथलेटिक्स वगैरे करायचे. कारण एक तर माझं ह्याच्यामध्ये पिचिंग करणं हे होतं, सॉफ्टबॉलमध्ये मी पिचिंग करायचे, त्याच्यामुळे माझं थ्रो वगैरे हे जरा चांगले होते. आणि त्याच्यामुळे मग मी आमच्या ज्या रेव्हेन्यू स्पोर्ट्स असायच्या तर त्या रेव्हेन्यू स्पोर्ट्समध्ये मी ॲथलेटिक्स म्हणजे थ्रोईंग इव्हेंट्स, जॅव्हलिन, डिस्कस, शॉर्टपट हे करायचे. त्याच्यानंतर 1 वर्ष मी बॅडमिंटन खेळले. तिथे पण मी आणि माझ्या पार्टनरनी रनर्सअप घेतलं ऑल इंडियाला. आणि त्याच्यानंतर बाकीचं कुठेतरी हडल्स करा, रिलेची टीम नाही होते, रिलेमध्ये घुसा, मग ते रिले केलं, असं म्हणजे 100-200 मग असं करत होते. मॅडम, एकंदर तुम्ही ह्या स्पोर्ट्स करिअरमध्ये एवढे दिवस घालवले, तर त्या संदर्भात व आत्ताच्या लाईफमध्ये तुम्हाला त्या करिअरचा काय फायदा वाटतो, हेल्थ दृष्ट्या, आरोग्यदृष्ट्या? खरं पाहिलं तर फिटनेस या गेममध्ये फारच चांगला आहे. म्हणजे मी इतर गेम पाहिलेले असेल त्याच्यामध्ये, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे, पण आमच्या गेममध्ये जो फिटनेस आहे तो इतर गेममध्ये मला कमी वाटतो. म्हणजे आमच्या गेममध्ये आम्ही कसून आधी फिटनेसशिवाय आम्हाला हा गेम खेळता येत नाही. कारण तुम्हाला वाकून कलेक्शन बॉलचं करायचं, परत तो इमिजिएट तो रनर तिथे फर्स्ट बेसला पोहोचायच्या आधी थ्रो मारायचा, किंवा 2nd to 3rd पळतोय म्हटल्यावर तो रनर पळायच्या आधी आमचा थ्रो पोचायला पाहिजे, टॅग करायला पाहिजे. या सगळ्या भानगडी आम्हाला त्या फिटनेस शिवाय जमणारच नाही. किंवा हाय कॅचेस आहेत, मागे मागे जाऊन तो घ्यायचा किंवा पुढे पुढे पळून घ्यायचं, हे सगळं फिटनेस शिवाय होणार नाही. मॅडम, एकंदर आत्ताची जी शालेय किंवा तुम्ही आत्तापर्यंतचे अनुभवले, पूर्वीचे आणि आत्ताची ह्याच्यामध्ये काय फरक वाटतोय? नाही, पूर्वी आता मेहनत कमी घेतात ही मुलं. म्हणजे आता मी पाहिलं उगाच आपले खेळतात, कुठे मॅचेस आहेत उतरवतात, पण असं नाही की बाबा आपण फिटनेस ठेवावा, रेग्युलर प्रॅक्टिस करावी, मग आपली टीम उतरावी, असं नाही. पूर्वी आमच्याकडे ती जिद्द अशी होती की ही टुर्नामेंट आपण मारायचीच. आम्ही नॅशनल 9-9 वर्ष कंटिन्युअस मारलेले आहेत. आणि इथे ह्या मारताना माझी मोठी मुलगी पण खेळते हा गेम, त्यामुळे ती पण इंटरनॅशनल खेळलेली आहे. धाकटी श्वेताली ती पण खेळलेली आहे. आणि ही आता मंदा कुंभार आता सध्या पिंपरी चिंचवडमध्ये आहे ती. नंतर सीमा रांगडे, उषा भोगाडे, तिला क्रिकेटचं छत्रपती आहे. तर त्या सगळ्या आमच्याकडे खेळतात. म्हणजे अजूनही त्या गेमच्या टचमध्ये आहेत. म्हणजे माझ्यापेक्षा ज्युनियर आहेत त्या, पण त्या पिंपरी चिंचवडमध्ये हा गेम डेव्हलप करतात. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी तुम्ही छत्रपती अवॉर्डी आहात, त्याबरोबर पद्मिनी महाराणी पुरस्कार विजेते आहात, त्याचबरोबर तुळजाभवानी पुरस्कार देऊन तुम्हाला पुणे परिसराने सन्मानित केलेला आहे. आणि सर्वात ज्येष्ठ आणि शिवाय परत सॉफ्टबॉलमधील शेवटच्या छत्रपती पुरस्कार विजेत्या
भविष्यात तुमच्या माध्यमातून इतर छत्रपती अवॉर्डी तसेच इतर ह्या गेमसुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरती वाढावा यासाठी मुलं तुमच्यातून प्रेरणा घेतील आणि तर त्याच्यानंतर मग आपल्या NSCC स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलचं सार्थक होऊ शकेल. धन्यवाद मॅडम. थँक्यू. ओके.